निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। यावेळी दर्शन रांगेमधल्या पहिल्या मानाचे वारकरी दाम्पत्य हे उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झालं होतं। नांदेडच्या हिमायतनगरमधल्या पोटा गावचे रामराव वालेगावकर आणि सौ सुशीलाताई वालेगावकर हे कार्तिकी एकादशी निमित्त मानाचे वारकरी ठरलेत। मागील 20 वर्षांपासून ते वारी करतायत। मंदिर समितीच्या वतीने शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कारही करण्यात आलाय। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेमध्ये उपस्थित होते, तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे देखील यावेळी उपस्थित होते। तर यंदा पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळेचे 2 शाळकरी मुलंही या पूजेमध्ये सहभागी झाले होते। उपमुख्यमंत्र्यांसमवेत ज्यांना महापूजेचा मान मिळाला आहे हे हिमायतनगर नांदेडचे वारकरी दाम्पत्य आहे, रामराव वालेगावकर। गेल्या 20 वर्षापासून ते पंढरपूरची वारी करतायत खरं। आणि आज त्यांना मान मिळाल्यानंतर काय त्यांची नेमकी भूमिका आहे आपण त्यांच्याशी बोलूयात। कधी आयुष्यात वाटलं होतं का देवाची महापूजा? वाटलं नव्हतं साहेब, मग आम्हाला काहीतरी विठ्ठलाची पांडुरंगाची कृपा काहीतरी त्याला आमचा आशीर्वाद भेटला। आम्ही काहीतरी पुण्य आहे म्हणून आम्हाला त्याने जवळ घेतलं, बोललं। आमच्या मनात नव्हतं ना ध्यानात नव्हतं। आम्ही दर्शन घ्यायला आलतो मधामध्ये, साहेबांना आम्हाला बोलिले माळकरी हास का म्हणले, माळकरी हा साहेब म्हणलो आम्ही दोघं बी। आमचा येसनना काही जीव सुद्धा वाटला नाही। काय नेमकं देवाला काय मागितलं? मेघाला काहीच नाही साहेब, अशीच आमची वारी चालू दे, असंच घडू दे आम्हाला। सगळा आनंद आहे, आनंद सगळा चालू दे। पावसाचा तुमच्या इथे जोरात दणका झालाय ना? पावसाचा दणका चालूच आहे साहेब, चालणार आहे। विठ्ठलाला म्हणाले आम्ही थांबव आता, बस झालं। पांडुरंगाला म्हणाले बस झालं आता, खूप झालं पाणी, आनंद झाला सगळा, आता पाणी भरपूर कमी पडणार नाही। मग आता थोडं शांत उघडून जावा म्हणायला, पांडुरंगाला उघडून जावा म्हणायला। काय मागितलं नाही, काय पांडुरंगाची इच्छा आहे की काय नाही की असं चालू दे म्हणून, असं हो आहे इच्छा आहे। अजून काय आहे इच्छा, हातपाय देवा असंच येऊ देवा आम्हाला, असंच आणावं आनंदाने। खरं तर त्यांचा संपूर्ण भाग हा अतिवृष्टीचा पूरग्रस्त भाग होता आणि अशाच एका अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त झालेल्या वारकरी दाम्पत्याला आज विठ्ठलाने आपल्या जवळ केलेलं आहे आणि त्यांना उपमुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान दिलेला आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाणे, एबीपी माझा, पंढरपूर। माऊली जवळ आज ही पण आम्हाला कार्तिकची आम्हाला पूजा करायला भेटली, हे आमचं सौभाग्य आहे माझं आणि सगळ्या आमच्या घरादारांचं, सगळ्यांना त्याचा आशीर्वाद भेटला पाहिजे। तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे चरणी की बळीराजाला सुखाचे दिवस आणू दे आणि हा पाऊस बंद होऊ दे।